हॅलो, नमस्कार. आमच्या ह्या 60 नॉट आउट पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. ह्या पॉडकास्टबद्दल बोलायचं म्हणजे हा पॉडकास्ट आपल्या रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस, त्याचे चॅलेंजेस, त्याच्यावर काही टिप्स किंवा आपल्या शंका दूर करण्याबद्दल असणार आहे. आजचा टॉपिक आहे नी रिप्लेसमेंट सर्जरी. असं वाटतं खूप सिरियस टॉपिक आहे, पण आहे मात्र लाईफ चेंजर. मी दीपाली दामले आणि माझ्यासोबत आहे माझी मैत्रीण आणि को होस्ट किरण देशमुख. किरण, तुझ्या या प्रवासाबद्दल काही सांगशील का आम्हाला? आमचा हा पॉडकास्ट करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे की मी पाहिलं आहे की मला भेटलेले लोक किंवा माझ्या नात्यातले लोक या ऑपरेशनला बरेचदा रिलक्टंट असतात. रिलक्टंट असण्याचं कारण हे की त्यांना भीती वाटते, ऑपरेशनची भीती वाटते, ऑपरेशनचा काही फायदा होईल का ही पण त्यांच्या मनात शंका असते. म्हणून या सगळ्या त्यांच्या शंकांचं निरसन करण्याचा हा आमचा उद्देश आहे. म्हणून आम्ही ठरवलं की या लोकांच्या शंका निरसन करू आणि शक्यतो त्यांना काही हेल्प होईल असा आम्ही प्रयत्न करू. किरण, मग तुझ्या या प्रवासाबद्दल आम्हाला काही सांगशील का? हो, जरूर सांगेन मी, कारण मी स्वतः हा सगळा एक्सपिरियन्स घेतलेला आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे दीपाली, तुझा विश्वासही बसणार नाही किंवा कोणाचाही विश्वास बसणार नाही की मी लहानपणापासून बॅडमिंटन खेळत होते. शाळेपासून शाळा रिप्रेझेंट केली, कॉलेज रिप्रेझेंट केलं, युनिव्हर्सिटी लेवलपर्यंत मी खेळले, टुर्नामेंट्स खेळल्या. तर तेव्हा म्हणजे काय व्हायचं मुख्य की त्यावेळेला त्या काळात म्हणजे मी म्हणू शकेन की आम्हाला काही गायडन्स नव्हता, कोचिंग नव्हतं. आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही खेळत होतो आणि हार्ड कोर्टवर खेळायचो. एक्सरसाइज नाही. पहिले सुरुवातीला वॉर्मअप एक्सरसाइजेस वगैरे काही आम्हाला नव्हतं. त्याच्यामुळे पण असेल की मला हा नीचा त्रास सुरू झाला, अशी माझी शंका आहे की त्याच्यामुळे त्रास सुरू झाला असेल. त्याच्यानंतर इन ॲडिशन म्हणजे माझा जॉब नंतर मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. तर दिवसभर उभे राहून शिकवायचं, प्रॅक्टिकल्स घ्यायचे. तर ती पण त्याच्यात आणखीन ॲडिशन झाली असेल. त्यामुळे मला साधारण 50व्या वर्षापासून नीचा त्रास सुरू झाला. हो, म्हणजे ही सगळी कारणं तुझ्या नीच्या स्ट्रेससाठी कारणीभूत झाली, नाही का? बिलकुल. पण मग काय तुझे गुडघे दुखायला लागले का काय? कसं सुरू झालं हे तुझं? अगं, गुडघे तर दुखायचेच, गुडघ्यावर स्वेलिंग यायचं, नीट चालता येत नव्हतं, पायऱ्या चढायला त्रास व्हायचा, उतरायला त्रास व्हायचा. शिवाय म्हणजे माझी चालणंच बदल होतं. मी अशी अगदी हलत चालत होते. त्यामुळे पण तरी मी काय केलं की 50व्या वर्षापासून मी पुल ऑन केलं. ठीक आहे, मलाही भीती वाटायची ऑपरेशनची, पण मग मी जवळजवळ 10 वर्ष पुल ऑन केलं. पण मग कधी तू डिसाईड केलं की आता बस, आता माझ्या नाही सहन होत? आणि कसं तू सर्जरीकडे हाऊ डिड यू लीन टुवर्ड सर्जरी? मुख्य काय झालं की 60व्या वर्षी मी रिटायर झाले आणि रिटायर झाल्यानंतर मग मला घरच्यांनी, माझ्या मिस्टरांनी, मुलांनी ते म्हटलं की आता किती दिवस तू असा त्रास सहन करणार आहेस, याचं पुढचं पण तुझं लाईफ चांगलं झालं पाहिजे, तर त्याच्यासाठी आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊ. म्हणून शेवट आम्ही डॉक्टरांना भेटायची हे ठरवलं. म्हणजे पहिली स्टेप तू डॉक्टरांना भेटण्याची घेतलीस. बिलकुल. आता मात्र दुसरी स्टेप घ्यायचा भाग होतं की पुढे काय? डॉक्टरांना तर आपण भेटलो, मग पुढे काय झालं? मग पहिल्यांदा आम्ही डॉक्टरांना भेटलो आणि डॉक्टरांनी म्हणजे त्यातल्या पुण्यातल्या सगळ्यात प्रसिद्ध डॉक्टरांकडे गेलो. तिथे सुद्धा मी गेल्यावर पाहिलं की काही लोक अगदी म्हणजे त्यांना अक्षरशः हाताने धरून आणावं लागत होतं. तेव्हा मला वाटलं की नको, आपल्यावर ही वेळ यायला नको. म्हणून पुन्हा आणखीन माझ्या मनाची तयारी झाली की नाही, आता आपल्याला ही ऑपरेशन करायलाच पाहिजे. म्हणून मग डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी एक्सरे पाहिला. ते म्हणे ऑपरेशन तर तुम्हाला करावंच लागेल, तर पण अर्जंट नाही आहे. अच्छा, पण हे जेव्हा तू डॉक्टरांकडे गेलीस त्याच्या आधी तुला गुडघ्यांना असा काय त्रास होत होता? म्हणजे जिना चढायला त्रास होत होता की काय होत होतं एक्झॅक्टली? जिना चढायला त्रास होत होता, नंतर चालायला त्रास होत होता आणि म्हणजे घरातली जास्त कामं करू शकत नव्हते मी. तर त्यामुळे आम्ही विचार केला की नाही, आता आपण हे करू, डिसिजन घेऊ काहीतरी. तसेच आम्ही घरच्या डॉक्टरांनाही कन्सल्ट केलं
ते पण आम्हाला म्हणाले की नाही तू म्हणजे तुझं एज फेवरेबल आहे, तुला डायबेटीस नाही आहे, तुला BP नाही आहे, तर तुझी रिकव्हरी फास्ट होईल. तर म्हणून मग मी शेवटपणाची सगळी तयारी केली आम्ही सगळ्यांनीच आणि आम्ही ऑपरेशनला म्हणजे मी ऑपरेशनला तयार. डॉक्टरांनी काही टेस्ट सांगितले असतील ना तुला? हो, सुरुवातीला गेल्यानंतर डॉक्टरांनी टेस्ट सांगितल्या ऑपरेशनच्या आधी. तर साध्या म्हणजे जनरली प्रत्येक ऑपरेशनच्या वेळेला त्या आधी टेस्ट कराव्याच लागतात. ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट, 2D एको वगैरे ते 7-8 दिवस तुम्ही आधी करा आणि डॉक्टरांना त्याचे रिपोर्ट्स दाखवा. पण मग आता घरी काही तू प्रेपरेशन त्याची काही तयारी केलीस का, की आता माझी सर्जरी होणार आहे त्याच्यासाठी काही करायला लागलं असेल ना? हो, थोडी तुम्हाला घरी तयारी केलेली चांगली केव्हाही. कारण काय होतं की डॉक्टर सांगतातच तुम्हाला की ऑपरेशन नंतर तुम्हाला वॉकर लागतं, वॉकिंग स्टिक लागते आणि एक कमोड सपोर्ट लागतं. तर ते तुम्ही आधी घरी आणून ठेवलेलं केव्हाही चांगलं, कारण घरी आल्याबरोबर तुम्हाला या गोष्टी लागणार आहे. आणि शिवाय एखादी तुम्हाला हेल्पर 7-8 दिवसासाठी तरी सुरुवातीला लागते, तर ती तुम्ही अरेंज केलेली केव्हाही चांगलं. नक्कीच. तर तुम्हाला थोडा सपोर्ट द्यायला. पण हे तू म्हणालीस की कमोडचा सपोर्ट आपल्याला हे मिळतं का मार्केटमध्ये? हो, बाजारात मार्केटमध्ये मिळतं. वॉकर स्टिक वगैरे तर तुम्हाला रेंटवर सुद्धा रेंटवर. मिळते. ओके. तर ते हॉस्पिटलमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतात की कुठे अवेलेबल आहे, तिथे सुद्धा अवेलेबल असतं. तर त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येत नाही. मग आता हॉस्पिटलमध्ये जायची वेळ आली तर मग तिथे आता परत टेस्ट केल्या की जस्ट ॲडमिट झालीस आणि बरोबर काय काय गोष्टी न्यायला लागल्या असतीलच ना? हां, थोडं आदल्या दिवशी ते सांगतात डॉक्टर की तुम्ही आदल्या दिवशी ऑपरेशनच्या आदल्या दिवशी ॲडमिट व्हा. जाताना तुम्हाला तुमचे जर काही रेग्युलर मेडिसिन्स असतील तर ते तुम्ही तुमच्याजवळ ठेवलेले चांगले. काही बाकीच्या छोट्या वस्तू तुम्हाला ब्रश म्हणा, नॅपकिन म्हणा, याच्या छोट्या गोष्टी जवळ ठेवलेल्या केव्हाही चांगल्या. गेल्यानंतर तुमच्या काही टेस्ट नसतात, फक्त तुमचे व्हायटल्स ते चेक करतात. थोडी ॲनेस्थेशियाची तुम्हाला माहिती देतात की त्यांनी काय होऊ शकतं, कुठला द्यायचा तुम्हाला, ते डॉक्टर म्हणजे लोकल द्यायचा की टोटल ॲनेस्थेशिया द्यायचा, हे ते डॉक्टर ठरवतात. तर त्याची फक्त तुम्हाला माहिती देतात ते. दॅट्स इट. आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी मग ऑपरेशनला तयार व्हायचं असतं. मग ऑपरेशन तुझं किती तासाचं झालं? माझं ऑपरेशन झालं आहे जवळ 5 तास तर लागलेच ऑपरेशनला, कारण माझं सायमल्टेनियसली दोन्ही नीजचं रिप्लेसमेंट झालं, त्याच्यामुळे 5 तास तर लागलेच. आणि त्याच्यानंतर ऑपरेशनच्या नंतर तुम्हाला 1 तास 2 तास ते रिकव्हरी रूममध्ये ठेवतात की तुम्हाला ॲनेस्थेशियाचा काही साईड इफेक्ट होतो आहे का, काय त्रास होतो आहे का आणखीन, तेवढं फक्त ते अंडर ऑब्झर्वेशन म्हणून ते रिकव्हरीमध्ये ठेवतात तुम्हाला. आणि तुला पहिली स्टेप तू आता सर्जरी नंतर कधी घ्यायला सांगितली त्यांनी? दुखलं का? दुखलं तसं नाही. पहिली स्टेप तर म्हणजे इमिजिएट तर नाहीच घेतली. त्याच्यानंतर फक्त दुसऱ्या दिवशी त्यांनी थोडंसं वॉकरनी थोडंसं चालायला लावलं आणि ज्या दिवशी ऑपरेशन झालं त्याच्या 2-3 तासांनी थोडीशी फिजिओथेरपी त्यांनी तिथल्या तिथेच करवली थोडी, ते ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित व्हावं म्हणून. मग असं काही घालायला दिलं पायामध्ये का काही घातलेलं नव्हतं? नाही, म्हणजे जेव्हा तुम्ही ऑपरेशन थिएटरमधून बाहेर पडला त्यावेळेला तुमच्या म्हणजे दोन्ही पायामध्ये स्टॉकिंग्ज असतात, पूर्ण स्टॉकिंग्ज असतात ते. तर ते सुद्धा फक्त ब्लड सर्क्युलेशनसाठी असतात, क्लॉट्स होऊ नये म्हणून ते वापरायला सांगतात डॉक्टर. मग ते हॉस्पिटलमध्ये आणि नंतर पण घातलीस का तू? हो, नंतर महिनाभर जवळजवळ घालावे लागतात ते. अच्छा. म्हणजे घालणं आवश्यक असतं केव्हाही. आणि मग हा किती दिवस तुला राहायला लागलं हॉस्पिटलमध्ये? हॉस्पिटलमध्ये म्हणजे जर तुमचं सगळं बाकी नॉर्मल असेल तर तुमची 4थ्या किंवा 5व्या दिवशी तुम्हाला डिस्चार्ज मिळतो. आणि मला एक उत्सुकता आहे की घरी जाताना ॲम्ब्युलन्सने जायला लागतं का? नाही, काही आवश्यकता नाही आहे, कारण आपल्या या ऑपरेशन नंतर काही बेडरेस्ट नसते. तुम्हाला वॉकर घेऊन तुम्ही चालू शकता. तर त्याच्यामुळे तुम्ही आरामात तुमच्या घरच्या गाडीने सुद्धा घरी जाऊ शकता. अरे वा. फक्त थोडंसं डॉक्टर सांगतात की गाडीत म्हणजे सीटवर कसं बसायचं, तेवढ्या त्यांच्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही फॉलो करा, तुम्हाला काही त्रास होणार नाही. आता घरी आलीयस, आता पुढचा चॅलेंज आहे, कारण नर्सेस नाही आहेत, डॉक्टर नाही आहेत, घरच्यांचा सपोर्ट हवा किंवा तू म्हणालीस तसे कोणतरी हेल्प तर हवी किंवा Stitches होते, correct? स्टिचेस तर होतात, स्टिचेस तर राहतातच. तर घरी आल्यावर खरं म्हटलं पाहिजे तर म्हणजे सर्जनचा रोल संपतो तिथे. सर्जनचा रोल संपतो, तुमचा फिजिओथेरपी सुरू होते लगेच. इमिजिएट दुसऱ्या दिवशीपासून तुमची फिजिओथेरपी सुरू होते. तर ती सुरू करते. महिनाभर तुम्हाला ती करणं आवश्यक असतं.
तर तेवढी तुम्ही अगदी म्हणजे करायलाच तुम्ही. पाहिजे. आणि तेव्हाही तुमची काय होते की पुष्कळ IQ माहिती असते की नाही फिजिओथेरपीचा खूप त्रास होतो correct. आणि अगदी आम्ही ओरडतो फिजिओथेरपी करताना. तसं काही म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सवरून मी सांगते की तसं काहीही होत अरे नाही. वा. की तुमचा जो फिजिओथेरपिस्ट असेल तुमच्याकडून जेवढं सहन होईल तेवढंच तो तुमचं करून घेतो. आणि म्हणजे आय एम शुअर हे सगळ्यांना ऐकायला खूप छान वाटलं असेल की असं एवढं दुखत नाही, आपल्या मनावर आहे, आपण जसं ते हँडल करतोय ते. थोडासा तुमचा टॉलरन्स आवश्यकता आहे. तुमच्या पेनकिलर सूट्स असतात, त्यामुळे असं हे अनबेअरेबल दुःख वगैरे असं बिलकुलच होत नाही. त्याच्यामुळे घाबरायची काय हे नाही आहे काही. मग स्टिचेस आता घरीच काढले का आणि किती दिवसांनी काढले तुझे? स्टिचेस तुमचे साधारण 10 ते 12 दिवसानंतर ते काढतात आणि डॉक्टर स्वतः घरी येऊन तुमचे स्टिचेस काढतात. स्टिचेस काढताना थोडासा त्रास होतो, पण म्हणजे सबेरेबल असतो, काही हे नाही आहे. आणि त्याच्यानंतर स्टिचेस काढल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही आंघोळ करू शकता. तर पहिल्या दिवशी आंघोळ करताना थोडंसं त्याला कव्हर करायचं स्टिचेसचा एरिया, आणि प्रिफरेबली डॉक्टर म्हणतात की तुम्ही शॉवर घेऊन आंघोळ करा. तर तेवढं तुम्ही फॉलो करा आणि नंतर तर तुम्ही रेग्युलर तुमचे दुसऱ्या दिवशीपासून आंघोळ सुरू करू शकता. म्हणजे आता आधी ज्या ऍक्टिव्हिटीज तू करत होतीस आणि आता जे सर्जरी नंतरच्या ऍक्टिव्हिटीज, ह्याच्यात खूप फरक आहे का? नंतरचा तर खूपच फरक पडतो. म्हणजे ॲक्च्युअली सर्जरी झाल्यानंतर 2-3 आठवड्याच्या तुम्हाला वॉकर घेऊन चालावं लागतं. तेव्हा सुद्धा तुम्ही घरात आरामात हळूहळू फिरू शकता. तुमचं हे काही छोटे छोटे कामं सुद्धा करू शकता तुम्ही. आणि 5व्या-6व्या आठवड्यात तर तुम्हाला एकदम स्वतःलाच खूप चेंज वाटतो, कॉन्फिडन्स येतो. तुम्ही ड्रायव्हिंग सुरू करू शकता, तुमचं गार्डनिंग करायचं असेल गार्डनिंग करू शकता. त्याच्यामुळे तसा काहीच एकदम नॉर्मल होतं. आणि मुख्य म्हणजे व्यवस्थित चालू शकता, ते एक मोठा हे आहे त्याचा ॲडव्हान्टेज. पण मग तू सगळ्यांना सल्ला काय देशील तुझ्याकडनं? सल्ला मी तर देईन की जर खरंच म्हणजे डॉक्टर तुम्हाला म्हणतात आहेत की ऑपरेशन करणं आवश्यक आहे, तर तुम्ही ते टाळू नका. पॉझिटिव्ह अप्रोचने तुम्ही जा आणि तुमचं नक्कीच यशस्वी होईल. कारण जर तुम्ही ते टाळलं तर त्याच्यानंतर मात्र तुमचं लाईफ खूप डिफिकल्ट होईल. तर तुम्हाला सतत वॉकरच लागेल चालायला किंवा आणखीन प्रॉब्लेम्स येऊ शकतात काही काही. तर म्हणून वेळेवारी केव्हाही केलं तरी केव्हाही उत्तम असते. आणि काय होतं की पुष्कळदा होतं की काही थोडे पोस्ट ऑपरेटिव्ह प्रॉब्लेम्स असतात आपल्याला. तर ते प्रॉब्लेम्स म्हणजे काय पुष्कळदा कटकट असा आवाज येतो गुडघ्यातून, किंवा ती जी जागा असते ऑपरेशनची ती जागा लालसर होते, थोडी गरम लागते, किंवा तो भाग नम पण होतो. पण डॉक्टर म्हणतात हे सगळं या गोष्टी नॉर्मल आहेत, त्याला तुम्हाला घाबरायची काहीही आवश्यकता नाही. ते 2-3 महिन्यांनी आपोआप हळूहळू ते कमी होत जातं. तर तो भाग तर काहीच आहे. म्हणजे ही माहिती खरंच लोकांना इतकी उपयोगी आहे, ज्यांना ही करायची आहे सर्जरी, पण थोडीशी भीती असते, प्रत्येकालाच भीती वाटते ही करायला. तर म्हणूनच तोच उद्देश होता ना आपला, की थोड्या यांच्या शंकांचं निरसन झालं पाहिजे. जे रिलक्टंट असतात त्यांना थोडा हे बूस्ट मिळाला पाहिजे की नाही आपण करू शकतो ऑपरेशन. हे तोच आपला उद्देश होता ना. अगदी. म्हणजे गुड न्यूज काय की आता आपल्याला ब्रँड न्यू गुडघे आहेत. बिलकुल. आणि बॅड न्यूज म्हणायची की आता तुम्ही जर काही फंक्शन्सना गेलात आणि तुम्हाला सांगितलं चला आता नाच करायचं आपल्याला, काहीतरी फंक्शन आहे, आता तुम्ही नाही म्हणता येणार नाही तुम्हाला, कारण आता ती एक्सक्यूजच नाही अजिबात. म्हणजे गुडघे कसे एक वायफाय सारखा असतो, मला असं वाटतं नाही का. त्यांना आराम द्या, त्यांना वेल कनेक्टेड ठेवा, थोडासा सपोर्ट द्या. त्यामुळे ओव्हरलोड करू नका केव्हाही. बरोबर आहे. मी आणखीन ॲडव्हान्स फक्त हाच देईन की फक्त तेच मी म्हटलं पॉझिटिव्ह अप्रोचनी जा आणि एक प्रिकॉशन घ्यायची, म्हणजे डॉक्टरही सांगतात बाकी तुम्ही काहीही करा, फक्त धडपडू नका, पडू नका. दॅट्स इट. लक्षात ठेवलं पाहिजे, प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे तेवढी. नी रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे नुसती सर्जरी नव्हे, यांनी आपला आत्मविश्वास वाढतो, हालचाल सुधारते आणि क्वालिटी ऑफ लाईफ मात्र खूप इम्प्रूव्ह होते. आतापर्यंत तुम्ही ही माहिती ऐकली, तर आता आम्हाला असं वाटतंय की तुम्ही पण आम्हाला तुमच्या काही कॉमेंट्स कळवा
तर त्या तुमच्या कॉमेंट्स पाहून आम्हालाही बरं वाटेल आणि त्या तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता. स्वस्त रहा, मस्त रहा आणि आनंदी रहा. चला तर भेटूया पुढच्या आमच्या पॉडकास्टमध्ये, ज्याचा टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला खरंच खूप आवडेल. स्ट्रेंथ ट्रेनिंगवर आपण बोलणार आहोत. नमस्कार.